ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it. नमस्कार. कधी विचार केलाय का की आयुष्यात अचानक अडचणी काय येतात? सगळं काही व्यवस्थित सुरू असताना प्रॉब्लेम्स येतात तरी कुठून? तर आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. चला तर मग सुरू करूया. आयुष्यात अडथळे का येतात हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. तर वैदिक ज्योतिष काय सांगतं माहितीये की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या काही उगाच किंवा अचानक आलेल्या नसतात. त्याचं मूळ, त्याचं कारण आपल्या जन्मपत्रिकेत काही विशिष्ट स्थानांमध्ये दडलेलं असतं. हो, आपल्या पत्रिकेत ना अशी 3 खास घरं आहेत किंवा स्थानं म्हणूया आपण त्यांना, जी थेट आपल्या आयुष्यातल्या संघर्षांशी जोडलेली आहेत. आणि ही स्थानं आहेत 6वं, 8वं आणि 12वं. मग आता आपण एक काम करूया, या प्रत्येक घराविषयी थोडं सविस्तर बोलूया. म्हणजे कोणतं घर नक्की कोणत्या प्रकारच्या अडचणी दाखवतं हे आपल्याला व्यवस्थित समजेल. तर सुरुवात करूया 6व्या स्थानापासून. यालाच षष्ठ स्थान असंही म्हणतात. आता हे घर म्हणजे काय? तर हे आहे आपल्या रोजच्या जगण्यातल्या म्हणजे डे टू डे लाईफमधल्या लहान मोठ्या त्रासांचं, संघर्षांचं जणू काही केंद्रच. ह्या 6व्या घरामुळेच आपल्याला बहुतेक वेळा आजारपण म्हणजे रोग, शत्रुत्व, कर्जबाजारीपणा आणि सततचे वादविवाद यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या अशा गोष्टी आहेत ज्या खरंच आपला रोजचा दिवस कठीण करून टाकतात. बरं, हे झालं 6व्या घराचं. आता पुढे जाऊया 8व्या घराकडे. याला म्हणतात अष्टम स्थान. आणि हे स्थान थोडं अधिक गंभीर आहे. हे अचानक येणाऱ्या मोठ्या संकटांचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, आयुष्यात येणारे मोठे अडथळे, अपघात किंवा अगदी चांगल्या चाललेल्या कामात अचानक काहीतरी विघ्न येणं, हे सगळं या 8व्या स्थानाशी संबंधित आहे. आणि या समस्या कशा असतात? अचानक येतात आणि त्यांचं स्वरूपही खूप गंभीर असू शकतं. आणि आता तिसरं आणि शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं स्थान ते म्हणजे 12वं घर. याला व्ययस्थान असंही म्हणतात. आता नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, व्यय म्हणजे खर्च किंवा नुकसान. तर हे स्थान विविध प्रकारच्या हानीशी किंवा नुकसानीशी संबंधित आहे. या 12व्या घरामुळे काय होतं तर अनावश्यक खर्च वाढतात. एखाद्या बंधनात अडकल्यासारखं वाटतं. हॉस्पिटलचे खर्च किंवा कोर्ट कचेरीची प्रकरणं, अशा समस्या येऊ शकतात. थोडक्यात हे घर आपल्या पैशांवर, आपल्या संसाधनांवर आणि आपल्या स्वातंत्र्यावर थेट परिणाम करतं. पण थांबा, फक्त ही 3च घरच नाहीत. कधीकधी पत्रिकेतले काही पीडित ग्रहसुद्धा प्रॉब्लेम्स तयार करतात. आपण ऐकलं असेल, विषदोष, अंगारक दोष ह्या सगळ्यांना मिळून कार्मिक दोष असं म्हणतात. हे म्हणजे काय तर आपल्या कर्माचं एक बॅलन्स शीटच आहे. जसं आपला सिव्हिल स्कोअर असतो ना, तसंच काहीसं. ओके, तर आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो. हे सगळं ऐकून कदाचित थोडं टेन्शन आलं असेल. पण मग प्रश्न हा आहे की यावर काही उपाय आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. ज्योतिषशास्त्र फक्त समस्या सांगून थांबत नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतं. आपल्या शास्त्रांमध्ये ना या सगळ्या दोषांवर मात करण्यासाठी 3 खूप प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय आपल्याला ह्या अडचणींमधून बाहेर पडायला नक्कीच मदत करू शकतात. ते 3 उपाय कोणते? तर पहिला आहे कर्म सुधारणा. म्हणजे काय तर आपली वागणूक, आपली कर्म चांगली ठेवणं. दुसरा उपाय आहे योग्य रत्न किंवा रुद्राक्ष धारण करणं. आणि तिसरा उपाय आहे आपल्या पत्रिकेतील संबंधित ग्रहांचं दान करणं किंवा त्यांचे मंत्र जप करणं. आता रत्न आणि रुद्राक्ष हे दोन्ही उपाय आपण ऐकले, पण यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण दोघांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. हे बघा, रत्न म्हणजे कसं आहे, ते एखाद्या स्पीकरसारखं काम करतं. ते ग्रहाची एनर्जी वाढवतं, मग ती चांगली असो किंवा वाईट. म्हणूनच चुकीचं रत्न घातलं तर त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो. या उलट रुद्राक्ष हे फिल्टरसारखं काम करतं. ते फक्त ग्रहांची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं, कमी करतं. ते कधीही वाईट परिणाम वाढवत नाही. हा यातला मूळ फरक आहे. आणि गंमत म्हणजे इतकंच नाही, काही मोठे दोष असतात ना, त्यासाठी तर रुद्राक्षांचं कॉम्बिनेशन सुद्धा वापरलं जातं. जसं की विष दोष असेल तर शनी आणि चंद्राचा रुद्राक्ष एकत्र वापरतात. अंगारक दोषासाठी मंगळ आणि राहूचा रुद्राक्ष एकत्र वापरला जातो. भारी आहे ना? पण मग आता मुख्य प्रश्न उरतो की कोणत्या ग्रहासाठी नक्की कोणता रत्न घालायचं किंवा कोणता रुद्राक्ष वापरायचा? टेन्शन घेऊ नका, त्यासाठीच हा एक सोपा तक्ता आहे. यावरून तुम्हाला योग्य निवड करणं अगदी सोपं जाईल. या तक्त्यामध्ये बघा, प्रत्येक ग्रहासमोर त्याचा रुद्राक्ष आणि रत्न दिलेला आहे. उदाहरणार्थ, सूर्यग्रहासाठी एकमुखी रुद्राक्ष किंवा माणिक रत्न आहे, तर
शनिग्रहासाठी 7 मुखी रुद्राक्ष किंवा नीलम रत्न या तक्त्यामुळे नक्कीच योग्य उपाय निवडायला मदत होईल. चला तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे जे काही उपाय आहेत ना, ही काही जादूची कांडी नाहीये. हे उपाय तेव्हाच काम करतात जेव्हा त्याला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळते. आणि खरं तर हाच या संपूर्ण विश्लेषणाचा आत्मा आहे, सार आहे. ज्योतिषशास्त्रातही हेच सांगितलंय की हे सर्व उपाय तेव्हाच फळ देतात जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणजे फक्त उपाय करून काहीच होणार नाही. जेव्हा आपण आपलं 100% देऊन काम करतो आणि त्याला श्रद्धेने या उपायांची जोड देतो, तेव्हाच आपल्याला शुभफळ मिळतं. तर मग आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्यासाठी या ज्ञानाचा वापर करायला काय हरकत आहे?